गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या तासिकेमध्ये आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा तक्ता, आलेख आणि संकल्पना अभ्यासल्या. तर या तासिकेमध्ये आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघायचा. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे IMP साठी. तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा बऱ्याच वेळा बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जातो. आता आपली घटत्या सीमांत सीमांत उपयोगिता म्हणजे काय किंवा एकूण उपयोगिता म्हणजे काय हे आपण शिकलो आहोत, अभ्यासलो सुद्धा आहोत. तर याआधी आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासला नाही. आता आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेची प्रस्तावना बघायची आहे आणि घटत्या सीमांत उपयोगितेला सुरुवात करायची आहे. याआधी तुमच्या अभ्यासामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा शब्दप्रयोग आणि हा अभ्यासक्रम आपला झालेला आहे. आता आपल्याला बघायचे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायचे प्रस्तावना, त्याच्यानंतर गृहीतके, त्याच्यानंतर आकृतीचे स्पष्टीकरण म्हणजे त्याचे नगसंख्या, सीमांत उपयोगितेची, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचा वक्रसुद्धा आपल्याला यामध्ये बघायचा आहे, अभ्यासायचा आहे. तर आता बघा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय म्हणतात. तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी लिहिला? प्राध्यापक ग्रासेन यांनी लिहिला किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ग्रासेन यांनी मांडला. मग आता ऑल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला आहे. आता ग्रासेनचं असं म्हणणं आहे की प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, मी बरेचदा बोलताना बोलली लेक्चरमध्ये की ऑल्फ्रेड मार्शल यांनी आपल्याला अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ सांगितला. मग हा ग्रंथ त्यांनी 1890 मध्ये मांडला. 1890 मध्ये हा ग्रंथ मांडल्यानंतर हा पुस्तक 1890 मध्ये प्रकाशित केल्यानंतर प्राध्यापक ग्रासेनचं असं म्हणणं आहे की या ग्रंथामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा त्यांनी विस्तृतप्रमाणे स्वरूपात स्पष्ट केलेला आहे. तर आता सिद्धांताचे विधान म्हणजेच काय प्रस्तावना आपल्याला बघायची आहे. प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त समाधान कमी होत जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ आधीच ती वस्तू असेल आणि इतर परिस्थिती जर स्थिर असेल आणि त्या साठ्यामध्ये जी वस्तू आपल्याकडे आहे मग त्या साठ्यामध्ये त्या वस्तूमध्ये जर वाढ होत गेली, त्या वस्तूमध्ये जशी जशी वाढ होत जाते तसं तसं व्यक्तीचं अतिरिक्त समाधान सुद्धा कमी कमी होत जाते. म्हणजे ज्या वस्तूपासून आपल्याला एखाद्या वेळेला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त समाधान वाटू लागतं, मग हे असं अतिरिक्त जेव्हा आपल्याला त्याचा साठा वाटतो तेव्हा किंवा अतिरिक्त झालेल्या वस्तूच्या साठ्यापासून आपल्याला त्यापासून मिळणारी अतिरिक्त जे समाधान आहे ते आपलं कमी होत जाते. म्हणजे दुसऱ्या वाक्यात किंवा दुसऱ्या शब्दामध्ये काय सांगता येईल की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगाच्या मिळणारी जादा उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणजे वस्तूपासून जी मिळत असते, एखादी वस्तू आहे, इतर परिस्थिती स्थिर आहे, ती परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ झाली आणि जेव्हा त्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होते तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारं जे अतिरिक्त समाधान आहे, जास्तीचं समाधान आहे, ते घटत जाते किंवा कमी कमी होत जाते. हे आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये सांगता येईल. आता यानंतर आहेत गृहीतके. गृहीतके काय सांगतात की गृहीतकांमध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीती आहेत विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान आणि स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचे आपल्याला एकूण 8 गृहीतके अभ्यासायचे आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे विवेकशीलता. आता उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याच्या वर्तणुकीच्या सर्वसामान्य
आहे असे मानले जाते, त्यामुळे ती व्यक्ती किंवा तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्याची विवेकशीलता चांगली असेल किंवा समाधानकारक असेल किंवा वर्तणूक सर्वसामान्य असेल असा व्यक्ती उपयोग त्या वस्तूपासून मिळणाऱ्या उत्पन्न उपभोग कसा असेल त्याचा समाधानकारक असेल, महत्तम असेल, स्थिर असेल. कोणत्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीमध्ये विवेकशीलता असेल, मग विवेकशीलता ज्या व्यक्तीमध्ये असेल त्या विवेकशीलता असताना तो त्याचं समाधान, त्याची वर्तणूक कशी असेल, महत्तम समाधान मिळवण्याचा तो प्रयत्न करेल. हे आपलं घट्ट सीमांत उपयोगितेचं पहिलं गृहीत की ज्याच्यामध्ये विवेकशीलता असेल तो व्यक्ती काय करेल, महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर दुसरं आहे संख्यात्मक मापन. आता संख्यात्मक मापनामध्ये काय कशाचा अभ्यास केला जातो, तर सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते. हा जो सिद्धांत आहे घट्ट सीमांत उपयोगितेचा, या सिद्धांतामध्ये संख्यात्मक मापन केले जाते असं गृहीत धरतात. म्हणजे असं तर्क लावतात, गृहीत धरतात की संख्यात्मक मापन घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये केल्या जातात. त्यामुळे काय होते की गणितीय प्रक्रिया सहज शक्य होतात. मग गणितीय जी पद्धत आहे ही पद्धत काय आहे, सहज शक्य होते. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. मग याचं संख्यात्मक मापन होते, मग गणितीय पद्धत सोपी जाते आणि यामुळेच काय होते, मिळणारी जी उपयोगिता आहे याला गणितीय पद्धतीने याची तुलना करता येते. म्हणजे संख्यात्मक मापन घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये केल्या जातं. मग घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये जर संख्यात्मक मापन केला जात असेल तर याला गणितीय पद्धत सुद्धा उपयोगी पडते. मग जेव्हा गणितीय पद्धत उपयोगी पडते तेव्हा एकूण नगापासून मिळणारी जी उपयोगिता असते त्या उपयोगितेची प्रक्रिया जाणून घेताना त्याची तुलना करता येते. त्यानंतर आहे एकजिन्सीपणा. आता एकजिन्सीपणामध्ये उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान असतात. आता एकजिन्सीपणा म्हणजे काय, उपयोगातील सर्व नग जे आहे ते कसे असतात, आकार, स्वरूप, रंग आणि चव हे इत्यादी बाबत समान असतात. उदाहरणार्थ 1 डझन केळी, त्याच्यापासून आपल्याला उपभोग भेटत आहे पण त्याचा रंग, रूप, आकार आणि चव ही काय सारखी आहे. दूध 1 लिटर घ्या, 2 लिटर घ्या, 3 लिटर घ्या, त्याचा रंगही बदलत नाही, चवही बदलत नाही आणि स्वरूपही बदलत नाही. काय असते त्या उपयोगितामध्ये, उपभोक्त्यामध्ये एकजिन्सीपणा असतो. हे सुद्धा आपलं घट्ट सीमांत उपयोगितेचं काय आहे, सिद्धांत आहे, गृहीत आहे. त्यानंतर उपभोग सातत्य. घट्ट सीमांत उपयोगितेच्या गृहीतकांमध्ये उपभोग सातत्य असायला पाहिजे. एखाद्या वस्तूच्या सर्व नगाचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. कोणतेही घट्ट सीमांत उपयोगितेचा एका पाठोपाठ उपयोग घेतला जातो. त्यानंतरचं 5वं आहे योग्य आकारमान. आता उपभोग्य वस्तूच्या सर्व नगांची आकारमान योग्य किंवा साधारण असावे. उपभोग घेणाऱ्या वस्तूच्या सर्व नगांचा आकारमान किंवा साधारण असावं. योग्य तर असावंच पण त्या पद्धतीचं साधारण सुद्धा त्या ठिकाणी असावं. ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्या अतिशय अवाढव्य मोठ्या किंवा अतिशय लहान सुद्धा नसावे. त्याचं आकारमान हे कसं असायला पाहिजे, योग्य त्या स्वरूपात असायला पाहिजे, योग्य त्या रूपात असायला पाहिजे. त्यानंतरचं 6वं आहे स्थिरता. आता उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवय, आवडी निवडी यासारखे घटक स्थिर असावेत. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडी निवडी यासारखे जे घटक आहेत, उपभोगाची जी काही प्रक्रिया असेल याच्यामध्ये चव असेल, आकार असेल, आवडी असेल, निवड असेल, सवयी असेल, पसंती असेल, ही सारखे असायला पाहिजे. घटक जे आहेत ते स्थिर असायला पाहिजे, समाधान महत्तम असायला पाहिजे. त्यामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. घट्ट सीमांत उपयोगितामध्ये सगळे गृहीत कसे आहे, जसं पैशाची जरी उपयोगिता असली तरी घट्ट सीमांत उपयोगिता त्या पैशाची उपयोगिता सुद्धा स्थिर गृहीत धरते.
घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये जर स्थिरतेचं मापन चालू असेल किंवा स्थिरतेचा विचार करत असतील आणि त्यामध्ये जर पैशाची उपयोगिता असेल तर ती सुद्धा घट्ट सीमांत उपयोगितेमध्ये स्थिर गृहीत धरल्या जाते. त्यानंतर आहे 7वं विभाज्यता. आता विभाज्यता म्हणजे का? सिद्धांत असे गृहीत धरतो. सिद्धांत काय गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी. घट्ट सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपयोगात जी वस्तू तुम्ही आणतात ती वस्तू विभाज्य असायला पाहिजे. त्यामुळे वस्तूचे कुठल्याही भागात विभाजन केले जात नाही किंवा करता येते. जर ती विभाज्य नसेल तर ती कुठल्याही भागात विभाजन केलं जाईल. पण जर ते विभाज्य असेल तर त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. म्हणून ती विभाज्य असायला पाहिजे, तिचे विभाजन करता यायला पाहिजे. आणि ती जर विभाजन नसेल तर तिचे विभाजन करता येणार नाही. त्याकरिता सिद्धांतामध्ये असं गृहीत धरले जाते की कुठलीही वस्तू जर असेल तर ती वस्तू विभाज्य असायला पाहिजे. जर ती विभाज्य नसेल तर त्याचे विभाजन करता येणार नाही. म्हणून ती कशी असायला पाहिजे? विभाज्य असायला पाहिजे. विभाज्य असेल तर त्या वस्तूचे लहान भागात सुद्धा विभाजन करता येईल. आता यानंतरचं आहे 8वं एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहीत धरतो. एकच जर गरज असेल तर ती पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होऊ शकतो असं गृहीत सीमांत उपयोगितामध्ये धरल्या जातो. पण ज्या आधारे घट्ट सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट केला जातो. त्यानंतर दाखवलेला आहे तक्ता 2.2 की ज्यामध्ये एक्सची नगद संख्या आणि सीमांत उपयोगिता तुम्हाला या तक्त्यामध्ये दर्शवलेली आहे. जसं आपण मागच्या तासिकेमध्ये तक्ता अभ्यासला आहे, या तासिकेमध्ये सुद्धा आपल्याला तक्ता आणि आलेख अभ्यासायचा आहे. तर आता यामध्ये एक्सची नगदसंख्या आणि सीमांत उपयोगितेची नगदसंख्या दर्शवलेली आहे. नगदसंख्या किती घेतलेल्या आहे याच्यामध्ये पण सारखंच 1 2 3 4 5 6 आणि 7. पण सीमांत उपयोगिता आपल्याला या ठिकाणी घटत आल्यानंतर जी मागच्या तासिकेमध्ये होती तशीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला सीमांत उपयोगितेच्या तक्त्यामध्ये अभ्यासायची आहे. आता सुरुवातीला एक नगदसंख्या असताना 10 होती, 2 नगदसंख्या असताना 8 झाली, 3 नगदसंख्या असताना 6 झाली, 4 नगदसंख्या असताना 4च राहिली, 5 नगदसंख्या असताना 2 आणि 6 नगदसंख्या असताना 0. परंतु 7 नगदसंख्या जेव्हा होती तेव्हा ते -2 मध्ये आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे सीमांत उपयोगिता काय दाखवते की एखाद्या वाढीव वस्तूच्या उपभोगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ती आपली घटत जाते किंवा त्या सीमांत उपयोगितेचा क्रम आपल्याला घटताना दिसून येतो. या प्रकारे आपण तक्ता हा थोडक्यात अभ्यासलेला आहे. आता पुढील तक्ता आणि आलेखाचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहे. पुढच्या तासिकेमध्ये हा तक्ता आपल्याला अभ्यासायचा आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. घट्ट सीमांत उपयोगितेचा अभ्यास करा, लिहून घ्या, नोट करत चला. पुढचा आलेख आणि तक्ता आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे.